पहा कृपा करून इपिस्करास पत्र 4था अध्याय आणि त्याचं 17 ते 24 इफिशियन्स 4 7 to 24 17 to 17 ते 24 24 जुना 17 ते 24 जीवितक्रम व नवा जीवितक्रम म्हणून मी म्हणतो व प्रभूमध्ये निश्चित अर्थाने सांगतो की परराष्ट्रीय भ्रष्ट मनाने चालत आहेत त्यांच्याप्रमाणे तुम्ही यापुढे चालू नये. त्यांची बुद्धी अंधकारमय झाली आहे. त्यांच्या अंतःकरणातील कठीणपणामुळे त्यांच्यात अज्ञान उत्पन्न होऊन ते देवाच्या जीवनाला पारखे झाले आहेत. ते कोडगे झाल्यामुळे त्यांनी हवरेपणाने सर्व प्रकारची अशुद्धता करण्यासाठी स्वतःला कामतूरपणास वाहून घेतले आहेत. परंतु तुम्ही अशा प्रकारे ख्रिस्ताविषयी शिकला नाहीत. तुम्ही तर त्याचेच ऐकले असेल व येशू ख्रिस्ताच्या ठायी सत्य त्याचप्रमाणे तुम्हास त्याच्यामध्ये शिक्षण मिळवले असेल. ते असे की तुमच्या पूर्वजांच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य तुम्ही त्याचा त्याग करावा, तो कपटाच्या वासनाने युक्त असून त्याचा नाश होत आहे आणि तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे केले जावे. आमेन. 24 पण वाचा. आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व व पवित्रता यांनी युक्त असा देव सदृश्य निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा. आमेन. थँक्यू सिस्टर. वाचलं वचन दे बाप आशीर्वादित करो आणि आपणा प्रत्येकाबरोबर दे बाप वचनाच्या द्वारे पवित्र आत्म्याच्या द्वारे बोलो व कार्य करो. या ठिकाणी आपण इपिस्करास पत्र 4था अध्याय आणि 17 ते 24 या वचनावर मनन करत आहोत प्रियानो. आणि या वचनाकडे पाहत असताना लक्षामध्ये घ्या की ऑफ विथ द ओल्ड म्हणजे जुन्या गोष्टींना तुम्ही त्याचा त्याग करा प्रियानो. जुन्या गोष्टींचा त्याग करा. हा. आणि ऑन विथ द न्यू, मग नवीन ज्या गोष्टी आहेत तारणानंतरच्या, नवीन गोष्टी म्हणजे तारणानंतरच्या, त्या तुम्ही घेऊन पुढे चालायचं आहे. हा म्हणजे म्हणूनच हा पाऊल इपिसमध्ये 17 ते 24 बोलत असताना हाच पाऊल 2 करीन 5 आणि 17 मध्ये पण आपल्याला बोलत आहे आणि म्हणतो की पहा जुनं ते सर्व होऊन गेलं, पहा सर्व काही नवीन झालं आहे, नवीन झालं आहे. ओल्ड थिंग्स आर पास्ट अवे, एव्हरीथिंग हॅज बिकम न्यू न्यू न्यू. हा, नवीन झालं आहे, सर्व काही नवीन झालं आहे. तारणानंतर सर्व काही आपलं जीवन नवीन होऊन जातं प्रियानो, एकदम बदलून जातं. हा, आपण जगाला मेलेले आणि जग आपल्याला मेलेलं आणि आपण जगतो ते ख्रिस्तासाठी. म्हणून या पावलाला फक्त 2 करीन 5:17 मध्ये असं म्हणता नाही आलं की सर्व काही नवीन झालं आहे, किंवा इपिस मध्ये तो बोलतो 4था अध्याय 17 ते 24 मध्ये एवढंच नाही, पण तो पाठीमागे एक पुस्तक जर तुम्ही मागाले गलती 2:20 मध्ये, तर तो स्पष्ट म्हणतो की मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभाशी खिळलेला आहे. आय एम क्रुसिफाईड विथ क्राइस्ट जीसस. आय एम क्रुसिफाईड विथ क्राइस्ट जीसस. अँड ऑन द कॉन्ट्ररी he said 1 Corinthians 2:2, we preach Christ crucified. We preach Christ crucified. आम्ही वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवतो. आणि म्हणून त्याला हे पण म्हणता आलं की मी जगतो असं नाही, तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. आणि आता जे माझे जीवित, हा प्रियानो, म्हणजे आपलं जीवित क्रम ख्रिस्तावर असलं पाहिजे, जुनं नष्ट झालं पाहिजे. जी काही वासना आणि ज्या काही आपल्या जीवनामधल्या अतिशय घाणेरड्या गोष्टी, देवबापाला न आवडणाऱ्या, त्या सर्व आपल्याला सोडून टाकाव्या लागतील, काढून टाकाव्या लागतील जीवनामधून, आणि जीवनाच्या नाविन्यात चालता आलं पाहिजे. रोमकरास पत्र 6वा अध्याय 5व्या वचनामध्ये हाच पाऊल म्हणतो, वॉक इन न्यूनेस ऑफ लाईफ. वॉक इन न्यूनेस ऑफ लाईफ. प्रियानो, हा पाऊल जे काही बोलतो ना
त्याकडं व्यवस्थित लक्ष द्या. कारण पावलाला हे म्हणायचं आहे की आपलं जीवन जे आहे ना, त्या जीवनामध्ये बदल घडून आला पाहिजे, बदल घडून आला पाहिजे. तेच तेच घाणेरडं जीवन नाही जगायचं प्रियानो. तेच घाणेरडं जीवन जर आपण जगत असाल ना, तर इथं देवबापाने आपल्याला अभिवचन दिलेलं आहे. काय अभिवचन दिले बघा, रोमकरस पत्र 7वा अध्याय आणि त्याचं 17वं वचन. रोमकरस पत्र 7वा अध्याय 17वं वचन काय म्हणत आहे? पाऊल आणि बायबल आणि देवबापाचं वचन आणि पवित्र आत्मा काय बोलतात बघा. तर आता यापुढे ते कर्म मीच करीतो असे नव्हे, तर माझ्या ठाई वसणारे पाप ते करीते. माझ्या ठाई वसणारे पाप ते करीते. म्हणजे आपल्या जीवनात पाप नसलं पाहिजे, खमीर नसलं पाहिजे, तारण असलं पाहिजे. तारण असलं पाहिजे, पापांची क्षमा मिळाली पाहिजे, जीवनी पुस्तकात नाव लिहिलं गेलं पाहिजे. म्हणून पाऊल म्हणतो की जुनं ते सर्व होऊन गेलं, पहा सर्व काही सर्व सर्व काही नवीन झालं आहे. एव्हरीथिंग हॅज बिकम न्यू न्यू न्यू. पुन्हा याच 17व्या अध्यायामध्ये आणखीन पाऊल काय बोलतो पहा हो. 17वा अध्याय आणि त्याचं 20वं वचन. 20वं वचन, जे करावेसे वाटत नाही ते जर मी करीतो, तर ते कर्म मीच करीतो असे नव्हे, तर माझ्या ठाई वसणारे पाप ते करीते. माझ्या ठाई वसणारे पाप ते करीते. पाप आपल्याला काय करतं? पाप करायला लावतं. पाप खातो, पाप पितो आणि पापामध्ये लोळतो. म्हणजे आपल्याला पाप करायला लावतो प्रियानो. म्हणून जर का नवीन स्वभाव आपण धारण केला ना प्रियानो, न्यू नेचर लाईक पॉल, न्यू नेचर. मग ओल्ड मॅन मध्ये काय आहे? ओल्ड मॅन इज अ सिनिंग मॅन. सिनिंग पाप आणि पाप आणि पाप आणि पाप. सिनिंग मॅन इज अ ओल्ड मॅन, बट न्यू नेचर इज नॉट अ सिनिंग नेचर. म्हणून लक्षामध्ये घ्या की पाऊल काय म्हणतो, सिन ड्वेलेथ इन मी. पाऊलाला काय म्हणायचंय? पाप माझ्या ठाई वस्ती करून आहे, वस्ती करून आहे. अहो हे तर तुम्ही बाजूला ठेवा आणि एका शब्दात देवबाप काय बोलतो हे कधी आपल्या लक्षात आलं का? देवबाप काय म्हणतात बघा. देवबापाने कायनाला सांगितलं, कायना पाप दाराशी टपून आहे. कायना पाप दाराशी टपून आहे, पण तरी कायनाने पाप केलेला आहे. कायनाने पाप केलेला आहे. आज आपला समाज पाप करतच आहे. पाप खात आहे, पाप पित आहे, पापामध्ये लोळत आहे. प्रियानो, अशा प्रियजनांना स्वर्गाचं राज्य मिळणार नाही. प्रियानो, स्वर्गाचं राज्य मिळणार नाही. मग तुम्ही किती ऊर बडवून घ्या, काय वाटेल ते करा, अंतिम टप्प्यावर देव बाप कुणाची गय करणार नाही. नो सॅल्वेशन एक्सेप्ट द ज्यूज विल बी सेव्ड. Romans 11:25-26. Great tribulation period, only Jews will be saved. That is a privilege, and we are not Jews, we are already Israel. आपण कोण आहोत? याकोबाचे इस्रायल. आमच्यामध्ये देव वस्ती करत आहे, आमच्या ठाई तारण आहे, आम्हाला पापांची क्षमा मिळाली आहे, आमचं नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलं गेलेलं आहे आणि आम्ही तारण प्राप्त आहोत. नाव नो मोर ज्यूज. पण ज्यू कसं असलं पाहिजे हो? ज्यू कसं असलं पाहिजे? रोमकरस पत्र 2रा अध्याय 28, 29, 30 मध्ये देवबाप आपल्याला वचनाच्या द्वारे सांगतात, ज्यू मस्ट बी अ ट्रू ज्यू, इनर ज्यू. आंतरिक खरा यहुदी असला पाहिजे, बाह्य रूप नाही की मी इस्रायलमध्ये राहतो आणि मी यहुदी आहे, तसला यहुदी नकोय आपल्याला. मी चर्चला जातो आणि मी ख्रिश्चन आहे, तसला ख्रिश्चन नकोय आपल्याला. खरा ख्रिस्ती पाहिजे. तुमच्याच नगर मधलं टिळक साहेबांनी सांगितलं, खरा ख्रिस्ती पाहिजे. खरा ख्रिस्ती कसा होतो? ख्रिस्ताचा स्वीकार केल्याने खरा ख्रिस्ती होतो, नाही का? उगाचच ख्रिस्ती होतो का? मी चर्चला गेलो, चर्चला आलो, असं होत नाही ख्रिस्ती कोणी. प्रियानो, हे लक्षामध्ये असू द्या. म्हणून तुम्ही आणि मी जर वचनाकडे व्यवस्थित लक्ष दिलं ना, तर माग पुन्हा गलती 4:19 मध्ये आला तर पाऊल काय म्हणतो
मी स्त्रीच्या प्रसूती वेदना दिल्या आहेत. मी स्त्रीच्या प्रसूती वेदना दिलेल्या आहेत यासाठी की तुम्ही ख्रिस्ताच्या स्वरूपात निर्माण झालं पाहिजे. कसं निर्माण झालं पाहिजे? यू मस्ट बी इन द इमेज ऑफ क्राइस्ट. इमेज इमेज विच वॉज लॉस्ट बाय लॉट हा आणि आदामाने पण गमावलं ना, सगळं काही गमावलं होतं प्रियानो. देवबापाने त्याला आपल्या स्वतःच्या प्रतिरूपाचा निर्माण केला होता, पण त्यांनी सर्व काही गमावलं प्रियानो, सगळं गमावून बसला. तशा प्रकारे तुम्ही आणि मी आज आपल्याला या गलती 4:19 प्रमाणे म्हणता आलं पाहिजे की आय एम फॉर्म्ड इन क्राइस्ट जीसस. मी येशू ख्रिस्तामध्ये अगदी नुसती नवीन उत्पत्ती नाही, पण मी येशू ख्रिस्तामध्ये अगदी त्याच्या स्वरूपात निर्माण झालेलो आहे. स्वरूपात निर्माण, न्यू नेचर विथ क्राइस्ट, इन क्राइस्ट जीसस विथ क्राइस्ट जीसस. किती चांगली गोष्ट आहे ना प्रियानो. त्याच्यामध्ये राहा. त्याच्यामध्ये राहा प्रियानो. आज मी बायबल वाचत असताना माझ्या लक्षामध्ये आलं, कारण मी दानिएलच्या पुस्तकात आहे, नुकताच 12वा अध्याय संपवला आणि तुम्हाला जॉईन झालो. पण सांगायचं तात्पर्य हे आहे की देवबापाने दानिएलला का वाचवला. 6व्या अध्यायामध्ये आम्ही सहज पाहतो की सिंहाच्या गुहेत टाकलेले लोक सिंहाने वरच्या वरच फाडून खाल्ले, पण दानिएलला मात्र स्पर्शही करू शकला नाही. कारण काय हो त्याचं? कारण दुसरा कोणी दानिएल निर्माण होणार नव्हता. हा दानिएल, दुसरा कोणी दानिएल निर्माण होणार नव्हता. आणि हा दानिएल देवबापाला यासाठी हवा होता की 7व्या अध्यायापासून इतकं काही देवबापाने त्याला विजन दिलेलं आहे, इतकं विजन दिलेलं आहे की ही इवन कुडून गेट अप फ्रॉम दॅट विजन. उठता येत नव्हतं त्याला. म्हणजे इतकं विजन देवबापाला दानिएलला द्यायचं होतं. जर देवबापाला तुम्हाला आणि मला वापरायचं असेल तर देवबाप आपल्याला वापरणार प्रियानो. उत्पत्ती 28:15 प्रमाणे त्याचा उद्देश, त्याचा संकल्प आमच्यामध्ये पूर्णत्वास जात नाही तोपर्यंत देवबाप आपल्याला सोडणार नाही, टाकणार नाही. प्रत्येक वेळेस तो आपल्या बरोबर बोलत राहतात. प्रत्येक वेळेस देवाचं वचन आपल्या बरोबर बोलत राहतं. का? गॉड लव्स यू, गॉड लव्स अस प्रियानो. दॅट्स वाय ही चेस्टाइन अस. तो आपल्याला फटके मारतो, तो आपल्याला सुधरवण्याचा प्रयत्न करतो आणि पुन्हा त्याची इच्छा असते की माझ्या मुलांनी मला न सोडता माझ्यामध्ये टिकून राहावं, माझ्या तारणात टिकून राहावं. ही देवाची उत्कंठ इच्छा आहे. म्हणून प्रियानो, रोमकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि 13 वचनामध्ये पण पाऊल काय म्हणतो बघा. रोमकरास पत्र पाऊलानेच लिहिलं, आणि तुम्ही आपले अवयव अनीतीची साधने होण्याकरिता पापाला समर्पण करीत राहू नका, तर मेलेल्यातून जिवंत झालेले असे स्वतःस देवाला समर्पण करा आणि आपले अवयव नीतीचे साधने होण्याकरिता देवाला समर्पण करा. 14, तुम्ही नियमशास्त्राधीन नाही तर कृपेच्या अधीन आहात, म्हणून पाप तुमच्यावर सत्ता चालविणार नाही. प्रियानो, पापाची सत्ता आपल्यावर चालत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून या 4 अध्यायामध्ये ज्यावेळेस आपण आलो ना 4थ्या अध्यायामध्ये, तर 4थ्या अध्यायाच्या 1ल्या वचनामध्ये पाऊलाला एवढंच म्हणायचं आहे की पाचारणास शोभेल असे चाला. वॉक वर्दी ऑफ युअर कॉलिंग, because your calling is a high calling. Don't underestimate your calling. It is a high calling. Highly calling. प्रियानो, फार उंच आपल्याला देवबापाने पाचारण केलेलं आहे. फार जबरदस्त पाचारण आहे. त्याला तुम्ही हलकं लेखू नका प्रियानो. म्हणून इथं देवबाप जर आज आपल्या बरोबर बोलत असेल ना, तर 1 ते 16 आपण अभ्यास केला तर देवबाप 1 ते 16 मध्ये एवढंच सांगत आहे की डू नॉट वॉक लाईक वर्ल्डली वॉक. जगातल्या लोकांप्रमाणे चालू नका. जगातली फॅशन आपल्यामध्ये आणू नका. फाटके तुटके कपडे घालणे, कानात बाळी घालणं, नाही का, असे सगळे जे काही घाणेरडे प्रकार आहेत. बहिणी पण भरपूर
घाणेरड्या प्रकारचे ब्लाऊज वापरतात, पाठीमागे सगळी पाठ उघडी, हे सगळे घाणेरडे प्रकार, जगामधले प्रकार चर्चेसमध्ये आणू नका. हो, आणू नका चर्चेसमध्ये. इट इज व्हेरी बॅड, व्हेरी बॅड. देव बापाला आवडत नाही ते. देव बापाला काय आवडतं? फक्त पवित्रता, पवित्रता. म्हणून 17 वचनामध्ये किती स्पष्ट बोलतो पाऊल. 17 वचनामध्ये पाऊल किती स्पष्ट बोलतो. पहा इथं काय म्हटलंय, म्हणून मी हे म्हणतो की, काय म्हणतो पाऊल, काय म्हणतो, प्रभूमध्ये निश्चिंत अर्थाने सांगतो की परराष्ट्रीय भ्रष्ट मनाने चालत आहेत त्याप्रमाणे तुम्ही यापुढे चालू नये. हा, परराष्ट्रीय कसे चालतात बघा, कसे चालतात परराष्ट्रीय. हा, परराष्ट्रीय कसे चालतात बघा, तसं चालू नये. तर वॉक वर्दी, वॉक वर्दी, डोंट वॉक अनवर्दीली, वॉक वर्दी, वॉक वर्दी. प्रियानो, अगदी योग्यतेने चालण्याचा प्रयत्न करा. म्हणून हा पाऊल 17 ते 24 मध्ये बोलत असताना तो आपल्याला स्पष्ट म्हणतो की ह्या परराष्ट्रीयाप्रमाणे कुठलीही कृत्य करू नका, कुठली कृत्य करू नका, त्यांच्याप्रमाणे वागू नका, त्यांच्याप्रमाणे चालू नका. हा, काहीच करू नका त्यांच्याप्रमाणे. व्हेरी बॅड, व्हेरी बॅड. काय करतात लोक माहितीये का, आता लंडनला राहायला गेले ना तर लंडन सारखेच होऊन जातात नाही का, आणि त्यांचं मग लग्नामध्ये कलर कोड आणि त्यांच्यासारखं सगळं पिणं खाणं अगदी सगळं बरं हुकूम. म्हणजे त्यांना असं वाटतं आता आम्ही लंडनचे झालो. अरे, असं लंडनचं व्हायला नाही सांगितलं. म्हणून तर पावलाने फिलिपाईमध्ये जाऊन फिलिपाईमध्ये इतका अभ्यास केला पावलाने, आणि म्हणून तो म्हणतो की तुम्हाला आकाशातलं नागरिकत्व दिले, लंडनचं नाही, अमेरिकेचं नाही, घाणेरडं नागरिकत्व. म्हणून इथं पाऊल म्हणतो की परराष्ट्रीयांच्या भ्रष्ट मनाने चालू नका. हो, परराष्ट्रीय कशा आहेत, घाणेरडे आहेत. हा, देअर माइंड इज करप्ट, करप्ट माइंडेड, करप्ट माइंडेड. ते देवाला ओळखत नाहीत प्रियानो, ते देवाला ओळखत नाहीत, तारण प्राप्त पण नाहीये. म्हणून तुम्ही आणि मी जे तारण प्राप्त आहोत, तर तुम्ही आणि मी या परराष्ट्रीयाप्रमाणे भ्रष्ट मनाने चालू नका, चालू नका. पहा, आणखीन पुढे आलात ना तर हाच पाऊल किती बोलतोय पहा. पाऊलाला तर सोडूच नका तुम्ही. Paul is a very good model. Paul is a very good model, very good character. आता पहा, पहिले थेसलनी 4 अध्याय 5वं वचन, हे दोन एकत्र असल्यामुळे 4 आणि 5 वाचावं लागेल. पहिले थेसलनी 4 अध्याय 4 आणि 5. देवाला न ओळखणाऱ्या परराष्ट्रीयाप्रमाणे काम वासनेने नव्हे तर पवित्रतेने व आबरूने तुम्हातील प्रत्येकाने आपल्या देहावर ताबा कसा ठेवावा हे समजून घ्यावे. हा प्रियानो, लक्षामध्ये घ्या की आपल्या शरीराला आपल्याला कह्यात ठेवता आलं पाहिजे. हा, परराष्ट्रीयाप्रमाणे वागू नका. परराष्ट्रीय कसे वागतात? विदाउट गॉड, विदाउट गॉड, विदाउट सॅल्वेशन, विदाउट गॉड, विदाउट सॅल्वेशन, विदाउट होली स्पिरिट. प्रियानो, आज तसं आपलं जीवन नाहीये. आज आपल्याला देव बापाने तारण देऊ केलं, तारणानंतर पवित्र आत्म्याचं दान दिलेलं आहे. ते पवित्र आत्म्याचं दान आहे म्हणून तर आज आपण या सगळ्या गोष्टी वचनामध्ये पाहत आहोत. हा, म्हणून इपिस मध्ये आपल्याला पाऊल एवढं सांगतोय की तुम्ही आणि मी देव बापाचं जिवंत सदाजीवी पवित्र मंदिर आहोत, मंदिर आहोत. हा, आपण कसे आहोत? त्याचं पवित्र मंदिर आहोत प्रियानो. मग तिथं इपिस मध्ये एक डायनाचं टेम्पल होतं प्रियानो, डायनाचं टेम्पल होतं. इट इज वन ऑफ द 7 वंडर्स ऑफ द वर्ल्ड आहे ते. ट्राय टू अंडरस्टँड. वन ऑफ द 7 वंडर्स ऑफ द वर्ल्ड आहे ते टेम्पल. हा, म्हणजे 7 जे वंडर्स आहेत ना जगामधले, 7 वंडर्स ऑफ द वर्ल्ड, दिस इज वन ऑफ द 7 वंडर्स ऑफ द वर्ल्ड. असं हे टेम्पल इतकं जबरदस्त, त्याची हाईट आणि ब्रेथ आणि सगळ्या काही गोष्टी, आणि सगळ्या मोठमोठ्या लोकांनी त्यांना पैसा पुरवलेला. इट इज डायनास टेम्पल, डायनास टेम्पल. डायना इज नॉट अन ऍक्ट्रेस, डायना इज द ब्लॅक बफेलो, ब्लॅक बफेलो. हा, त्याची ते काय करतात? पूजा करतात. म्हणून हा पाऊल त्या ठिकाणी सगळं पाहतो की तिथं बँकिंग आहे, बँकिंग. हा, तिथं जे घडलं ना कालांतराच्या पूर्वी, म्हणजे पहिल्या शतकातलं चर्च आपण पाहत आहोत प्रियानो, पाऊलाच्या टायमिंग मधलं. पाऊलाच्या टायमिंग मध्ये
आणि सगळे जे प्रेषितीय मंडळी काम करतात त्या काळामध्ये बँकिंग, पैसा, सेक्शुअल सीन, सेक्स, सगळ्या गोष्टी आजही तुम्हाला तेच 21व्या शतकामध्ये जगात उमटत आहेत. काही वाईट नाहीये. हे भोंदू बाबा जे बाहेर निघतात ना, हा, हे त्यांचे मंदिर, भ्रष्ट झालेले मंदिर, परराष्ट्रीयांपेक्षा भ्रष्ट कोण आहे? आपल्या भारतातले भोंदू बाबा लोक सगळे, नाही का? प्रियानो, आणि आम्हाला फक्त काय म्हणतात, तुम्ही कन्व्हर्शन करता. अरे चांगलं आहे ना, उलट तुम्ही ख्रिस्ताकडे तरी वळा, जिवंत देवाची ओळख करून घ्या. हे भोंदू बाबा होण्यापेक्षा आणि सेक्शुअल सीन करत बसण्यापेक्षा, हे घाणेरडे काम करण्यापेक्षा तुम्ही देवाकडे वळा ना, जिवंत देवाकडे वळा, जिवंत देवाकडे वळा. हे काय चाललेलं आहे सगळं? म्हणून प्रियानो, त्या काळामध्ये आणि आजच्या काळामध्ये काही फरक नाही. म्हणून हा पाऊल तुम्हाला आणि मला 4:17 एवढंच सांगतो की तुम्ही परराष्ट्रीयाप्रमाणे त्या भ्रष्टतेमध्ये चालू नका. आता पेत्र काय म्हणतो बघा, पाऊल तर बोलतो. आता पेत्र काय म्हणतो पहा प्रियानो. पहिले पेत्र 4था अध्याय आणि 3रं वचन, 1 Peter 4:3, कारण परराष्ट्रीयांना आवडणारी कृत्य करण्यात म्हणजे कामासक्ती, विषय वासना, मदासक्ती, रंगेलपणा, बदफैली व निषिद्ध मूर्तीपूजा यात चालण्यात जो काळ गेला तितका पुरे. इनफ इज इनफ. आपण 6व्या महिन्यात आहे प्रियानो. 26च्या मिड मध्ये देवबापाने आपल्याला आणलेलं आहे. पाऊस नाही, अजून पण पाऊस नाहीये. पाप इतकं वाढलंय की पाऊस नाही, पुढे पिण्याच्या पाण्याचे पण वांदे होऊन जातील, हे लक्षात ठेवा. म्हणून इथं पाऊल आपल्याला सांगतो आणि पेत्र तर असं म्हणतो की पुरे, इनफ इज इनफ. आता तुम्ही या पापापासून आपलं मन फिरवा, मन वळवा, जीवन देवाकडे वळा. म्हणजे आमोस 4:12 प्रमाणे टर्न टू युअर लिव्हिंग गॉड. देवाकडे वळण्यास सिद्ध आहेस असं म्हटलेलं आहे. टर्न टू युअर लिव्हिंग गॉड. प्रियानो, हा संदेश हा पाऊल आशिया मायनर मध्ये देत होता. हा संदेश हा पाऊल गलती प्रांतामध्ये देत होता. जगाच्या अंतापर्यंत पाऊलाने हा संदेश नेला. टर्न फ्रॉम युअर आयडल्स टू द लिव्हिंग गॉड. टर्न फ्रॉम युअर आयडल्स टू द लिव्हिंग गॉड. प्रियानो, या सगळ्या गोष्टी एकाच शब्दामध्ये योहान पण आपल्याला सांगतो. पात्म नामाच्या बेटावर असणारा योहान काय म्हणतो? हो, योहान 1 John 2:15. Be in the world, but love not the world. Be in the world, but love not the world. जगामध्ये राहा, पण जगातल्या गोष्टीवर प्रीती नका करू. जगातल्या गोष्टीवर प्रीती नका करू. जगात राहा, पण जगातल्या गोष्टीवर प्रीती करू नका. अँड डोंट बी करप्टेड. इतकी प्रीती नका करू की तुम्ही देवापासून दूर जाल, जुन्या स्वभावामध्ये जाल, पाप करत राहाल आणि पापामध्येच तुमचा अंत होईल. असं करू नका असं पावलाला म्हणायचंय. म्हणून जुन्या गोष्टी सोडून द्या. जे झालं तितकं पुरे आहे असं पेत्र पण म्हणतो. इनफ इज इनफ. हे तर आपण 31 डिसेंबरला पण ऐकतो, नाही का? आता आपण नवीन करार करू दे बापाबरोबर, नवीन वर्षात जाऊ. आज प्रत्येक वर्ष नवीनच वर्ष आहे, पण आपण जे करतो ते जुन्या वर्षाच करत राहतो. रेटून पाप आणतो नवीन वर्षात, रेटून पाप आणतो. आता 6 महिने संपत आले, पण आपण बायबल वाचायला सुरुवात केली का? आराधना करतो का? प्रार्थना करतो का? इतरांना प्रभू येत आहे म्हणून सांगतो का? प्रियांनो, फार मोठा प्रश्न आहे. देवबाप जर आज आपल्या बरोबर बोलत असेल तर याच देवाने योनाला पण एक विधर्मी लोकांकडनं विचारलं, तुझा धंदा काय? त्याचा धंदा काय होता? देवाचं वचन सांगायचा धंदा होता. पण तो देवाचं वचन सांगायचं नाही म्हणून पळून चालला होता. प्रियांनो, असं करू नका. देवापासून निघून जाऊ नका. देवापासून दूर जाऊ नका. आज त्याचा वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकार करा. तारण साधून घ्या. पापांची क्षमा पावलेले लोक व्हा आणि डू नॉट इग्नोर द वर्ड ऑफ गॉड. आजान राहू नका. आजान आहात असं दाखवू नका. अजाणतेमध्ये जाऊ नका. आजान राहू नका.
जसं पाऊलच म्हणतो पहिले थेसलोनिकच्या 4 मध्ये, मेलेल्या लोकांविषयी अजान असावे अशी माझी इच्छा नाही. ते मेलेले नाहीये, ते पुन्हा उठणार आहेत. हा, सगळे उठणार आहेत आणि प्रत्येकाला न्यायासनासमोर उभं राहायचंय. मग आपल्याला दुसरं मरण आहे का ते बघा. जर का तारण प्राप्त नाही तर दुसरं मरण नक्कीच आहे, सेकंड डेथ, हेल फायर. पण जर तारण प्राप्त आहात, प्रभूच्या येण्याची वाट पाहणारे आहात, प्रभूची वधू आहात, त्याच्याबरोबर उचलले जाणार आहात, युगानुयुग त्याच्याबरोबर राहणार आहात, देन नो सेकंड डेथ. यू विल बी विथ हिम फॉर एव्हर अँड एव्हर अँड एव्हर अँड एव्हर. नो एंड, इटर्निटी टू इटर्निटी, इटर्निटी टू इटर्निटी, अनादी कालापासून अनंत कालापर्यंत. त्याच्याबरोबर आपण राहणार प्रियानो, युगानुयुग राहणार. म्हणून तुम्ही आणि मी आपल्या मनाचं नवीकरण होऊ द्या, आपल्या मनाचं नवीकरण होऊ द्या. देवबाप जर आज आपल्या बरोबर बोलत असेल ना, तर या सगळ्या वचनांकडं व्यवस्थित लक्ष द्या प्रियानो. त्याच्या वचनाचा नाकार करू नका, तारणाचा नाकार करू नका. आणि जसं देवबापाने आंधळ केलं आज लोकांना, त्यांना देवाचं वचन दिसत नाही, तसे आपण आंधळे होऊ नका. तर प्रियानो, आज आपण देवाच्या स्वरूपात बदलले जाऊ आणि त्याची वधू होऊया. आपण त्याची वधू होऊया, कारण तो वधूला घेऊन जाण्यासाठी येत आहे. लेट अस बिकम हिज ब्राईड टू नाईट, बिकम हिज ब्राईड. ते बाप आपल्या सर्वांचं तारण होण्यामध्ये सहाय्य करो, तारणात टिकून राहण्यामध्ये सहाय्य करो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. थँक्यू ऑल सर, थँक्यू. Praise the Lord. Praise the Lord.